संगमनेर तालुक्यातल्या कवठे मलकापूर येथे युटेक शुगर कारखान्याची निर्मिती होणार आहे। या युटेक शुगर लिमिटेडचं भूमिपूजन तिरुपती बालाजी देवस्थानाचे व्यंकटस्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। या भूमिपूजन समारंभाला डॉ. अविनाश देशमुख, सुजाता देशमुख, दीपक मेहता, दीप्ती मेहता, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, जितेंद्र भोसले, युटेकचे संस्थापक रवींद्र बिरोले, अश्विनी बिरोले, शंतनू बिरोले, स्वामी नित्यानंद गिरी, दत्तगिरी महाराज, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आबासाहेब थोरात, सेनेचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब कुटे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। कवठे मलकापूरच्या सुमारे 65 एकर माळरानावर 2014 पर्यंत हा साखर कारखाना उभा राहणार आहे। प्रारंभी सर्वच मान्यवरांच्या हस्ते शेगाव निवासी गजानन महाराज मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं। खासगी कारखाना असला तरी शेतकऱ्यांना या कारखान्याचं सभासदत्व देण्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी केली। 138 त्याची यादी पण माझ्याकडे आहे आणि आमच्या कारखान्याचा नंबर हा 136वा आहे। खाजगी कारखान्याची मुहूर्तमेढ सहकार्याच्या पंढरी ही आज मी इथे येऊन काही रोवत नाही आहे। 2001 साली या सहकार्याच्या पंढरीत या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खाजगी कारखान्याची सुरुवात झाली। त्यामुळे सहकार्याच्या पंढरीत खाजगी कारखान्याची मुहूर्तमेढ आहे। खाजगी कारखाना आलेला आहे पण मुहूर्तमेढ मी रोवलेली नाही। माझा शेवटून दुसरा नंबर आहे। आधीचे सर्वांचे बाकीचे कारखाने चालू आहे आणि जवळजवळ नगर जिल्ह्यामध्ये 13 खाजगी कारखान्याची उभारणी चालू आहे। त्यापैकी 5-6 ऑलरेडी चालू आहे। रवींद्र बिरोले कुटुंबियांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। काही कारखाने सामान्य शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास टाळाटाळ करतात, अशा कारखान्यांना खासगी कारखाना पर्याय ठरेल असं मनोगत यावेळी डॉ. अविनाश देशमुख यांनी व्यक्त केलंय। कारखाने जास्त होतील तेवढे स्पर्धा वाढेल आणि आपल्याला बाजार जास्त मिळेल। ऊस हे एकच पीक असं आहे की ज्याच्यातून शेतकऱ्याला निश्चितपणे काहीतरी एक शिल्लक राहते। बाकी सगळ्या पिकामध्ये आपण बघतो की आपल्याला असं वाटतं एवढे पैसे होते तेवढे पैसे होते, प्रत्यक्षात शिल्लक किती राहतात तर काहीच राहत नाही। म्हणजे बऱ्यापैकी आतबट्ट्याचाच व्यवहार आपला असतो। ऊसामध्ये आपल्याला लागवड केल्यानंतर बाकी काही फवारे वगैरे नसतात, पाणी फक्त हवं आणि कारखाना येऊन जातो, पैसे आपल्या बँकेमध्ये जमा होतात। तर असं हे ऊसाचं पीक एक आपल्याला खात्रीशीर पैसे देण्याचं फक्त पाण्याचा प्रश्न आहे, तर त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सामुदायिकरित्या काही प्रयत्न करण्याची गरज आहे। ह्या भागामध्ये थोडेसे सामुदायिक लीप जर झाले आणि सरांनी जर आपल्याला काही त्यामध्ये सरकारी कशा स्कीम आपल्याला आणता येतील, आहेत स्कीम आपल्याला माहीत नाही। आपण 10 किलोमीटरवरून देखील पाणी आणू शकतो। ठिबक सिंचन पाण्याचा जर वापर केला आपण काटेकोर पाणी वापरू। लोकांना सतत नाविन्य हवं असतं। निकोप स्पर्धेतून चांगल्या भावाची अपेक्षा शेतकऱ्यांनी केली पाहिजे, असं मनोगत यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी व्यक्त केलं। आम्ही सहकारी संस्थांमध्ये काम करणारे नेते मंडळ देखील सांगत होतो की जर हे खाजगी लोक या ठिकाणी आले तर आपला सहकार मोडीत निघेल, याला अडचण होईल, त्याला अडचण त्या ठिकाणी होईल। परंतु मला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी समाधान एक गोष्टीचं आहे, आज आबासाहेब थोरात या ठिकाणी आहे की दुधाच्या माध्यमातून त्यांचा खाजगी व्यवसाय त्या ठिकाणी असेल किंवा सहकारी तालुका दूध संघ असेल, जिल्हा दूध संघ त्या ठिकाणी असेल। पूर्वी म्हणायचे जर खाजगीला दूध तुम्ही त्या ठिकाणी जर दिली तर तुमच्या संस्थेचं सभासदत्व त्या ठिकाणी रद्द होईल। लोक त्या ठिकाणी चिंतेत पडली, परंतु आज परिस्थिती आहे की खाजगीवाल्यांनी चांगलं काम करून त्या ठिकाणी दाखवलं। आज सहकारी संस्थांवाले दारोदार कॅन त्या ठिकाणी गोळा करतात आणि संघाला त्या ठिकाणी दूध गोळा करतात। नाही तर पूर्वी त्यांची मोनोपॉली होती, गरज असेल तर आमच्याकडे पण आज स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली। माझं आपल्याला एकच म्हणणं आहे की बिरोले साहेबांचा या ठिकाणी सहकारी साखर कारखाना होतोय या परिसरात, जिल्ह्यात पलीकडं आम्हाला देखील आम्ही ज्या पारनेर तालुक्यामधून ऊस आणतो तो यांच्यापासून फक्त 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। जुन्नर मधून आम्ही आणतो तो देखील जवळपास त्याच फरकाने त्या ठिकाणी आहे। आम्ही राहुरीच्या परिसरामधून देखील ऊस त्या ठिकाणी नेत होतो। मला आपल्याला एकच या ठिकाणी सांगायचं, उद्योग करणाऱ्यांनी मग खाजगीवाले असो किंवा सहकारी असो, ज्यांनी त्याने आपला धंदा नीट नेटका करावा। आणि शेतकऱ्यांना मला या ठिकाणी एक सांगायचे का तुम्हाला जो अधिक भाव देईल त्याला तुम्ही त्या ठिकाणी ऊस घाला, कारण शेवटी त्या मालाचे धनी आपण आहोत, मालक आहोत। तालुक्यातल्या पठार भागात अतिशय दुर्गम भागात हा कारखाना सुरू झाल्यानंतर या भागाचं नंदनवन होईल, असा आशीर्वाद यावेळी तिरुपती बालाजी देवस्थानचे व्यंकटस्वामी महाराजांनी दिला। चट्टान से मुकाबला
आज बिरोली जी का चट्टान से मुकाबला है और ये काम स्वर्गनंदन हो जाएगा काफी 7-8-10 महीने के अंदर। और यहाँ के जितने भी नागरिक है और शेतकरी है उनके लिए शुक्र और लाभदायक और बड़ा नाम होने का लक्ष्य है और काफी संपत्ति सबको आनंद वैभव हर घर में सुख का दिया जलेगा, यही हमारा आशीर्वाद है। जय बालाजी। आपण उद्योजक असून या भागात राजकारण करण्यासाठी आलो नाही, त्यामुळे लोकांचं हित साधण्याचा निश्चितच प्रयत्न करीन अशी ग्वाही यावेळी अश्विनी बिरोले यांनी दिली। श्री रवींद्र बिरोले यांनी सांगितल्याप्रमाणे गेले 22 वर्षापासून स्वयंभू आम्ही काम करीत आहोत। शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे। आज पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावरती वरवे खुर्द या गावी आमची युटेक इंजिनिअरिंग ही शुगर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे आणि 2005 साली आम्ही फूड इंडस्ट्री टाकली। त्याचं नाव रमा ॲग्रो फूड्स या नावाने आहे। ती कंपनी मी चालवते, त्याचा डायरेक्टर मी आहे आणि ती कंपनीसुद्धा शेतकऱ्यांच्या विकासासाठी काढलेली आहे। तिथे जवळजवळ 100 महिला आहेत आणि महिलांच्यासाठी काहीतरी करावं, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या मालाला योग्य तो भाव मिळावा म्हणून ती कंपनी आम्ही चालू केली। गेले 20 वर्ष दोन्ही कंपन्यांमध्ये मी स्वतः कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने मला 2010 साली राष्ट्रपती श्री प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दिल्लीला विज्ञान भवनमध्ये महाराष्ट्रातून एकटीची माझी उत्कृष्ट उद्योजिका महिला उद्योजिका म्हणून निवड झालेली आहे। याप्रसंगी कवठे मलकापूरसह विविध गावच्या ग्रामस्थांनी कारखाना उभा राहणार असल्यानं आमचा निश्चितच विकास होईल असा आशावाद प्रगट केलाय। ऊस पिकाला उशीर होतो आणि ऊस पिकवतो ज्याला 17-18 महिने लागतात, तर ते नवीन त्याचा शोध लागलेला आहे ऊस पिकाचा। किती 13-14 महिन्याचं पीक आहे आणि त्याला रिकव्हरी चांगली आहे। नवीन शोधामुळं शेतकऱ्यांचा फायदा होईल। शेतकऱ्यांचा कारखान्याचा फायदा फार मोठा शेतकऱ्यांना फायदा आहे। त्यांची 4 माणसं कामाला लागते, ऊसाचे भाव मिळते, म्हणजे योग्यच आहे ना। आज शेतकऱ्यांपुढे काय अडचणी होत्या? ऊस उत्पादक शेतकरी जे होते यांना कुठं ऊस घालावा लागायचा, काय अडचणी यांच्या समोर होत्या आणि हा कारखाना आल्यावर कसा फायदा होणार? कारखाना आल्यावर जवळच्या जवळ शेतकऱ्यांना 2 रुपये भाव भेटल, तर ज्या कारखान्याकडे 2 रुपये जास्त भेटतील अशा कारखान्याला शेतकरी सगळे ऊस देतील। इथल्या परिसरातले कमीत कमी अजूनपर्यंत कोणती कंपनी नाही, कारखाने नाही, तर 4 उद्योजक कामाला लागतील माणसं, म्हणजे हा फार मोठा फायदा आहे ना शेतकऱ्यांचा। कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले, त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी बिरोले यांचा ग्रामस्थांच्या वतीनंही सत्कार करण्यात आला। या भूमिपूजन सोहळ्याला शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केलं, तर आभार दीपक बेडकर यांनी मानले। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।